जाहीर आवाहन. प्रिय मतदार बंधू भगिनींनो, आपणास नम्र विनंती की येत्या 20 नोव्हेंबरला आपल्या राज्याची विधानसभेची निवडणूक होणार आहे. आपणास योग्य उमेदवार निवडून द्यावयाचा आहे. प्रत्येक निवडणुकीत एक एक मतदान अमूल्य आहे. आपणास हवा असलेला उमेदवार निवडून आणण्याची आपल्याला सुवर्ण संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. वेळ निघून गेल्यास पश्चाताप करणे व्यर्थ ठरतो. मतदानाच्या दिनांकाला सुटी असतो. या दिवशी मतदान करणे आपले नैतिक कर्तव्य आहे. मतदान कार्य आटोपल्यानंतर आपणास हवे असलेले काम आपण करावे. जगात आणि भारतात एक मत कमी प्राप्त झाल्यामुळे सत्तेचा दावा करणाऱ्यांना राजीनामा देणे भाग पडले होते आणि पुन्हा निवडणुकांना सामोरे जावे लागले होते. यावरून एक मताचे मूल्य किती अमूल्य आहे याची आपल्याला कल्पना येईल. कोणत्याही उमेदवाराच्या खोट्या प्रचाराला, प्रलोभनांना बळी न पडता त्याची पात्रता, त्याची काम करण्याची इच्छाशक्ती, जनतेच्या प्रती बांधिलकी, त्यागवृत्ती आणि मनमिळावू स्वभाव वगैरे बाबी आपण विचारात घ्याव्या आणि मतदान करावं. याकरिता आजी आजोबा, आई वडील यांना मतदानाचं महत्त्व समजावून सांगणे आणि मतदान केंद्रावर घेऊन जाणे आपले कर्तव्य आहे. युवक युवती यांची जबाबदारी यामध्ये महत्त्वाची आहे व स्वतः देखील त्यांनी मतदान करावे आणि आपल्या मित्र मैत्रिणीस मतदानास प्रवृत्त करावे. आपापल्या मोहल्ला आणि गल्लीतील पात्र मतदारांना मतदानापासून वंचित राहणार नाही याची आपण तरुणांनी काळजी घ्यावी. माझ्या जाहीर आवाहनास प्रतिसाद देऊन मतदार बंधू भगिनींनी व तरुण मित्रांनी आपली जबाबदारी नक्कीच ते पार पाडतील आणि त्यांनी पार पाडल्यामुळे आपल्या देशाची लोकशाही मजबूत होईल याबद्दल माझ्या मनात किंचितही तीळमात्र शंका नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.